गेल्या 3 दिवसांपासून कांदा आणि मका उत्पादक शेतकरी जे आहेत, तर ते चांदोड बाजार समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी अमरण उपोषण करताय. आपण पाहू शकतात का या ठिकाणी साधारण जर बघितलं तर मोठ्या संख्येने कांदा आणि मका उत्पादक शेतकरी जे आहेत, तर ते विविध 8 मागण्यांसाठी या ठिकाणी त्यांचं अमरण उपोषण सुरू आहे. एकंदरीत त्यांच्या मागण्या जर बघितल्या तर कांद्याला प्रति क्विंटलला ₹3000 हमी भाव द्या. विक्री झालेल्या कांद्याला ₹1500 अनुदान द्या. यासह जी नोंदणी केलेले मका उत्पादक शेतकरी आहेत, तर त्यांची संपूर्ण मका जी तर ती खरेदी करा. ह्या मागण्यांसाठी या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र आज जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि अक्षरशः कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपला उत्पादन खर्च तर दूर, वाहतूक आणि मजुरी निघणार नाही अशा पद्धतीने बाजारभाव मिळाल्यामुळे या ठिकाणी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने जो आहे तर तो आपला कांदा या ठिकाणी उपोषणस्थळी आणून लावून दिलेला आहे आणि ह्या कांद्याचं काय करायचंय तर तो निर्णय आता तुम्हीच घ्या अशा पद्धतीने नैराश्यपोटी या ठिकाणी हा ट्रॅक्टर उभा करून त्याने या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत तर त्यांच्याजवळ ट्रॅक्टरच्या चाव्या देऊन टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आता केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता पुढे येत आहेत आणि जर कुठली दखल नाही झाली तर उद्याला मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी दिला आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.